आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात येत आहे। सदैव मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त बंजारा समाजाकडून तीव्र निषेध करण्यात येत आहे। महाराष्ट्र शासनाला हे कळवून सांगण्याचा बंजारा समाजाचा प्रयत्न चालू आहे। काल जालना येथे झालेला भव्य मोर्चा, बीड येथे झालेला, उद्या 19 तारखेला हिंगोली येथे मोर्चा होणार आहे। मराठवाडा मुक्ती संग्रामाने बंजारा समाजाला कोणतेही स्वातंत्र्य दिले नसून बंजारा समाजासाठी हा निषेध दिन साजरा करण्यात येणार आहे। यापुढील काळामध्ये जर महाराष्ट्र शासनाने दखल नाही घेतली, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्याचा उद्देश काय, त्याच्यासाठी बंजारा समाजाला कोणताही फायदा झालेला नाही। बंजारा समाजाचे सर्व बांधव आंध्रा, तेलंगणा ह्या लोक आमचे सगळे सोयरे असून जोपर्यंत आम्ही तेलंगणा आणि हैदराबाद संस्थानामध्ये होतो त्यावेळेस आम्हाला एसटीचे आरक्षण होते व आमच्या सर्व समाज बांधवाला त्याचा फायदा होत होता। जेव्हापासून मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मुक्ती संग्राम झाला तेव्हापासून पूर्ण मराठवाड्यातला बंजारा समाज हा एसटीचं आरक्षण संपवून तो NT मध्ये घालण्यात आलेला आहे। ही मागणी त्या काळापासून चालू आहे, तर आजपर्यंत बंजारा समाजाला कोणतेही एसटीचं आरक्षण देण्यात आलेलं नाही। बंजारा समाज हा जागृत झालेला आहे। जर महाराष्ट्र शासनाने याची दखल नाही घेतली तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन नसून तो बंजारा समाजासाठी काळा दिवस आहे। मराठवाडा हा मुक्ती संग्राम दिन नसून बंजाराचा पूर्ण निषेध असून जर महाराष्ट्र शासनाने दखल नाही घेतली तर हा मराठवाडा मुक्ती संग्राम काळा दिवस म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा करण्यात येईल। जय गौर, जय शिवराम।